श्री स्वामी समर्थ। ओम लक्ष्मी नमः। ओम नमः शिवाय। भक्तांनो, ही कथा फक्त श्रवण केल्याने भयंकर दुःखाचा नाश होतो आणि धनसंपत्ती मिळते। सर्व कर्ज, रोग, टेन्शन, भीती, गरिबी ही कथा जाळून खाक करेल। तुमच्या मुलांवरचं मोठं संकट टळेल। जो व्यक्ती शेवटपर्यंत ही कथा ऐकेल त्याला त्याच्या मनातील इच्छित फळ मिळते। स्वतः स्वामींचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतो आणि माता लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होतात। म्हणून तुमच्या जीवनात कधी अन्नधान्याची कमतरता नसते आणि घरात पैशाची कमी राहणार नाही। म्हणून ही कथा मध्येच सोडू नका, नाही तर पाप लागते आणि इच्छित फळही मिळत नाही। त्याआधी अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील। तर चला कथेला सुरुवात करूया। सुहासनगरचा रहिवासी गंगाधर एका दुसऱ्या राज्यात व्यापार करण्याच्या उद्देशाने निघाला होता। त्याच्याकडे 5 सोन्याची नाणी होती आणि तो विचार करत होता की या नाण्यांच्या मदतीने तो दुसऱ्या देशात जाऊन एखादा छोटा मोठा व्यापार सुरू करेल। संध्याकाळची वेळ झाली होती, पण गंगाधर थांबला नाही। तो सतत आपल्या मार्गावर पुढे जात होता। तेवढ्यात त्याला समोरून एक साधू येताना दिसला। तो मनात म्हणाला, हा साधू ही नक्कीच परदेशी जात असावा। याच्याशी ओळख करून घेतली तर प्रवासही आरामात जाईल। तो साधू महाराजांच्या जवळ गेला आणि म्हणाला, प्रणाम बाबा, आयुष्यमान भव बाळा, सांग कुठे चाललास? साधूंनी विचारलं, काय सांगू बाबा? गंगाधर म्हणाला, मी संकटग्रस्त माणूस आहे। आता दुसऱ्या देशात जाऊन व्यापार करायचा विचार करतो आहे। माझ्याकडे काही सोन्याची नाणी आहेत, त्याच्या जोरावर प्रदेशात व्यापार करायला जातो आहे। दोघेही शांतपणे पुढे चालत राहिले। थोडा वेळ चालत गेल्यानंतर गंगाधरला ती शांतता बोचू लागली। म्हणून तो साधूकडे पाहून म्हणाला, बाबा, आपल्या दोघांमधील ही शांतता प्रवासाला खूप जड बनवत आहे। एखादी गोष्ट सांगा ना, ज्यामुळे प्रवासही छान पार पडेल आणि माझ्या दुःखी मनालाही थोडी शांती मिळेल। साधू हसला आणि म्हणाला, एक उत्तर शकतो बाळा, पण माझ्या गोष्टी ऐकण्यासाठी पैसे लागतात। मी प्रत्येक गोष्टीसाठी एक नाणं घेतो। गंगाधर विचार करू लागला, माझ्याकडे तर एकूण 5 नाणी आहेत, त्यापैकी एक नाणं देऊन गोष्ट ऐकणे हे शहाणपणाचं ठरेल का? पण हा साधू बाबा काही साधा माणूस वाटत नाही। कदाचित यांची गोष्ट ऐकून प्रदेशात धन कमावण्याचा एखादा मार्ग समजेल। हा विचार करून त्याने एक नाणं साधूला दिलं आणि म्हणाला, हे घ्या बाबा, पण माझी एक विनंती आहे, तुम्ही जी गोष्ट सांगाल ती खरी असली पाहिजे। मला मान्य आहे बाळा, साधू म्हणाला। मग साधू चालता चालता बोलू लागला, ऐक बाळा, तू प्रदेशात व्यापार करायला चाललास। जर व्यापार जमत नसेल तर रिकामा बसू नकोस। जो काही, जसा काही आणि जितके दिवसाचं काम मिळेल ते काम लगेच करायला घेतलं पाहिजे। ठीक आहे बाबा, मी तुमचं सांगणं लक्षात ठेवीन। आता गोष्ट सांगा। माझी गोष्ट तर संपली बाळा। अरे बाबा, ही कसली गोष्ट होती? तुम्ही जे सांगितलं ते तर उपदेश होता। बाळा, माझा हा उपदेश लक्षात ठेवशील तर नेहमीच फायदा होईल। बरं ठीक आहे, मी तुला दुसरी गोष्ट सांगतो। दे, आणखीन एक नाणं काढ। थोडा विचार करून गंगाधरने पुन्हा एक नाणं साधूच्या हातात दिलं आणि म्हणाला, सांगा बाबा दुसरी गोष्ट। ऐक बाळा, कधीही दुसऱ्याच्या हक्कावर फसवणूक, कपट किंवा प्रपंच करून आपला अधिकार मिळवू नकोस। दुसऱ्याची वस्तू ही माती समान समज आणि आपली नियत कधीही खराब करू नकोस। बरं बाबा, मग पुढं काय? पुढं काय, एवढंच, गोष्ट संपली। पण बाबा, यावेळीही तुम्ही फक्त उपदेशच दिलात। गंगाधरने पुन्हा एक नाणं साधूला दिलं आणि म्हणाला, ठीक आहे बाबा, मग तुमचे उपदेशच योग्य आहेत। सांगा, माझ्यासाठी पुढचा उपदेश काय आहे? बाळा, आयुष्यात कधीही चुकूनही कुणाचं गुपित दुसऱ्यापुढे उघडू नकोस। हा माझा तिसरा उपदेश आहे।
बाबा, आता माझे सगळे पैसे संपले तरी चालतील, पण मला तुमचे उरलेले उपदेश ऐकायचेच आहेत. ही घ्या उरलेली 2 नाणी आणि मला अजून 2 उपदेश द्या. एक बाळा गंगाधर, तू कितीही आवश्यक कामासाठी कुठेही जात असलास तरी जर वाटेत एखादा माणूस तुला प्रेमाने बोलावून बसायला सांगेल तर त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐक. त्याला नकार देऊ नको, जरी त्यामुळे तुला लाखोंचं नुकसान झालं तरीही. आणि बाळा, शेवटचा उपदेश असा आहे की आयुष्यात कधीही एखाद्या दुराचारी स्त्रीवर विश्वास ठेवू नकोस, कारण तिच्या मनाचं आणि बुद्धीचं काही ठाव ठिकाणा नसतो. अशी त्यांची दोघांची चर्चा होत होती आणि ते बरेच दूर निघून आले होते. तेव्हा साधू म्हणाला, बरं बाळा, आता आपला रस्ता वेगळा झाला आहे, मी आता निघतो. ठीक आहे साधू बाबा, मी तुमचं सांगणं नेहमी लक्षात ठेवी. आणि त्यानंतर साधू आपला मार्ग धरून निघून गेला. गंगाधर विचार करू लागला की साधूबाबांनी सांगितलेल्या गोष्टी नक्कीच उपयोगी ठरतील, पण साधूबाबा मला हे उपदेश पैसे न घेता देखील सांगू शकले असते ना. शेवटी साधूला पैशांची काय गरज असते? असो, हा प्रश्न मी परतताना साधूबाबांना नक्की विचारेन. स्वतःच्या विचारांमध्ये गढून गेलेला गंगाधर पुन्हा पुढे निघाला. चालता चालता तो एका नगरात पोहोचला. आता त्याच्याकडे काहीही धन उरले नव्हते, त्यामुळे तो कोणताही व्यापार करू शकत नव्हता. मग तो लोकांना विचारू लागला की कुठे काही नोकरी मिळेल का. तेव्हाच त्याला चंदन नावाचा एक माणूस भेटला. तो म्हणाला, एक भाऊ, माझं नाव चंदन आहे. मी इथले महाराज जितसिंह यांच्याकडे नोकरी करतो. माझं काम घोड्यांची देखभाल करणं आहे. मी विक्रमगडचा रहिवासी आहे आणि माझी आई खूप आजारी आहे, त्यामुळे मला 1 महिन्याची रजा हवी आहे, जेणेकरून मी आईला भेटू शकेन. पण महाराजांनी मला ही रजा एका अटीवर दिली आहे. माझ्या जागी 1 महिन्यासाठी कोणी दुसरा माणूस ठेवला गेला पाहिजे. जर तू तयार असशील तर चल, आपण लगेच महाराजांकडे जाऊ. गंगाधर म्हणाला, अरे भाऊ, मी तर तयारच आहे. मला नोकरीच पाहिजे होती. चल, मी तुझ्या सोबत येतो. थोड्याच वेळात चंदन गंगाधरला घेऊन राजमहालात पोहोचला. त्या राज्याचे राजा जितसिंह अत्यंत पराक्रमी आणि दानशूर होते. त्यांना माधवी नावाची एक मुलगी होती. माधवी अत्यंत सुंदर होती आणि राजा तिला आपल्या प्राणांहून अधिक प्रेम करत होते. याशिवाय राजा जितसिंह यांना घोडेस्वारी करण्याचा खूप शौक होता. म्हणूनच त्यांनी जगभरातून निवडलेले असंख्य सुंदर आणि तंदुरुस्त घोडे पाळले होते. त्या घोड्यांची देखभाल करण्यासाठी त्यांनी अनेक अनुभवी साईस ठेवले होते, ज्यांच्यात चंदन नावाचा एक साईसही होता. चंदन गंगाधरला घेऊन थेट राजदरबारात गेला. महाराज की जय हो. महाराज, यांचं नाव गंगाधर आहे. मी याला माझ्या जागी ठेवण्यासाठी परवानगी मागायला आलो आहे. यासाठी परवानगीची काही गरज नाही. तुला जर हा विश्वासार्ह माणूस वाटत असेल तर याला घेऊन जा, सगळं काम समजावून दे आणि मग घरी जा. पण लक्षात ठेव, आमच्या प्रिय घोड्यांच्या देखभालीत जर थोडीशीही निष्काळजीपणा झाला किंवा त्यांना काही त्रास झाला तर शिक्षा याला नव्हे तर तुलाच भोगावी लागेल. ठीक आहे महाराज, आपण काळजी करू नका. मी याला सगळं नीट समजावून देईन. ठीक आहे, तर मग तू जा, महाराज म्हणाले. चंदन गंगाधरला घेऊन थेट शाही तबेल्यात पोहोचला, जिथे खूप सारे घोडे बांधलेले होते. तेव्हा चंदन म्हणाला, एक गंगाधर, हे 7 घोडे तुझ्या आधीन राहतील. तुला या घोड्यांची देखभाल करायची आहे. त्यांना खाऊ द्यायचं, पाणी द्यायचं आणि मालिश करायची. आजपासून हेच तुझं काम आहे. मला समजलं, तू निश्चिंत राहा मित्रा, गंगाधर उत्तरला. मग चंदन त्याला तबेल्यातच असलेल्या एका खोलीत घेऊन गेला आणि म्हणाला, ही माझी खोली आहे. आजपासून तू इथे राहशील जोपर्यंत मी परत येत नाही. आता जा आणि तुझ्या कामाला लाग. त्याच्यानंतर चंदन काही आवश्यक सामान घेऊन आपल्या देशाकडे निघाला, जिथे त्याची आजारी आई त्याची वाट पाहत होती. या दरम्यान गंगाधर आपल्या कामात मग्न झाला. तो रोज घोड्यांची मालिश वगैरे करून त्यांना जवळच्या तलावात नेई.
त्यांना आंघोळ घालून परत अस्तबलात आणून बांधत असे. त्यानंतर तो इतर साईसांबरोबर घोड्यांच्या खाद्यासाठी चणे घेण्यासाठी चारा घरात गेला. प्रत्येक साईसला 20-20 सेर चणे मिळत असत. गंगाधरनेही 20 शेर चण्यांची पिशवी बांधली आणि आपल्या अस्तबलात जाऊन ते पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर कुटून 7ही घोड्यांसमोर ठेवले. आपले काम संपल्यावर त्याच्या मनात विचार आला, थोडा वेळ बाकी साईसांबरोबर गप्पा माराव्यात का. असे ठरवून तो त्या मोठ्या खोलीत गेला जिथे इतर साईस मौज मजा करत बसले होते. गंगाधरने पाहिले की ते सगळे दारू पीत होते. तो म्हणाला, अरे बंधूंनो, तुम्ही लोक काम पूर्ण न करता नशा पाण्यात गुंतला आहात का. एका साईसने म्हटलं, अरे नाही भाई, काम पूर्ण केल्याशिवाय कोणात एवढी हिंमत आहे की नशा पाणी करेल. भाई, आम्ही तर घोड्यांची खुराक देऊन आलो आहोत. गंगाधरने आश्चर्याने विचारलं, पण तुमच्याकडे अजून खूप सगळे चणे कुटायचं बाकी आहे ना. साईस म्हणाला, भाई, ते चणे कुटायचे नाहीत, ते बाजारात विकायला ठेवले आहेत. जेवढे चणे घोड्यांना खायला द्यायचं होतं ते आम्ही आधीच कुटून घोड्यांना खाऊ घातलं आहे. गंगाधर गोंधळून म्हणाला, काय म्हणायचं आहे तुम्हाला, मला काहीच समजलं नाही. साईस हसत म्हणाला, अरे भाई, तू नवा आहेस ना म्हणून समजलं नाही. ऐक, आम्हाला दररोज 20-20 शेर चणे घोड्यांना खायला द्यायला मिळतात. त्यातून आम्ही फक्त 5 शेर चणे कुटून घोड्यांना खाऊ घालतो आणि उरलेले 15 शेर चणे बाजारात विकून आमच्या नशा पाण्याचा बंदोबस्त करतो. त्यांच्या गोष्टी ऐकून गंगाधरच्या डोळ्यात आश्चर्य दिसून आले. त्याने बोलले, पण हे तर महाराजांसोबत फसवणूक आहे, बेईमानी आहे ना. अरे यार, बेईमानी हो किंवा फसवणूक, पोट भरण्यासाठी हे सगळं करावंच लागतं. आणि एक कारण तुला इथे चंदनने ठेवून दिलं आहे म्हणून तुला सत्य सांगितलं जात आहे. पण लक्षात ठेव, ही गोष्ट कुणालाही कानी कान जाऊ नये, नाहीतर तुझं सुद्धा काहीच खरं नाही. त्यांच्या गोष्टी ऐकून गंगाधर शांतपणे आपल्या खोलीत परत आला आणि त्याच्या अंथरुणावर पडला. त्याच्या मनात नानाविध विचार येऊ लागले. त्याने विचार केला, ते बरोबर म्हणत होते. उद्यापासून मी सुद्धा असंच बेईमान मार्ग पकडेन आणि बरेच पैसे बचत करून आपला काही व्यवसाय सुरू करेन. पण त्यावेळी साधूबाबांचा उपदेश त्याच्या कानात गुंजला. बेटा, दुसऱ्याच्या हक्कावर फसवणूक, प्रपंच किंवा कपट करून स्वतःचा हक्क मिळवू नकोस. दुसऱ्याची वस्तू ही माती समान समज आणि आपली नियत कधीही खराब करू नकोस. असा विचार करून त्याने लगेच ठरवलं, नाही नाही, मी असं कधीच करणार नाही. पुढील दिवसापासून गंगाधर आपले कर्तव्य पूर्ण मनयोग आणि प्रामाणिकपणानेच पार पाडू लागला. त्याच्या चांगल्या काळजीमुळे 7ही घोडे एका महिन्यामध्ये अस्तबलातील सर्वात तंदुरुस्त घोडे बनले. एके दिवशी दरबारात राजा आपल्या मंत्रीशी म्हणाले, मंत्रीजी, खूप दिवस झाले मी माझ्या प्रिय घोड्यांना पाहिले नाही. तुम्ही साईसांना सांगावे की त्यांनी आपापले घोडे घेऊन शाही मैदानात यावे. मी उद्या माझ्या घोड्यांना पाहू इच्छितो. पुढील दिवस सकाळी गंगाधरसह सर्व सायस आपापले घोडे नाहून धुवून शाही मैदानात आले. महाराज सर्व घोड्यांचे निरीक्षण करू लागले. महाराजांनी पाहिले की त्यांच्या जवळजवळ सर्व घोडे पूर्णपणे सुस्त आणि दमलेल्या अवस्थेत होते. हे पाहून महाराज खूप संतप्त झाले. त्यांनी मंत्रीशी म्हणाले, मंत्रीजी, आमचे सर्व घोडे तर अत्यंत निरोगी आणि ताकदवान होते. हे इतके दमलेले आणि आजारी कसे झाले? मंत्री म्हणाला, महाराज, मला वाटते की सर्व साईसांनी योग्य रीतीने त्यांची काळजी घेतली नाही. राजा पुढे गंगाधरच्या जवळ आले. तेव्हा पाहिले की गंगाधर जे घोडे सांभाळत होता ते खूप तंदुरुस्त आणि घडामोडीत होते. ते पाहून महाराजांच्या डोळ्यात आनंदाचे तेज आले आणि राजा म्हणाला, शाबास, हाच तर योग्य प्रकार. ते गंगाधरला म्हणाले, गंगाधर, तू उद्या राजमहालात ये, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. राजाच्या आदेशानुसार दुसऱ्या दिवशी गंगाधर महाराजांसमोर हजर झाला. तेव्हा राजा म्हणाले, गंगाधर, तोच ना ज्याला चंदनने सांभाळायला ठेवले होते? हो महाराज, मीच तो आहे. गंगाधर, आम्ही तुझ्या सेवाभावाने आणि प्रामाणिकपणाने
खूप समाधानी आहोत. आम्ही तुला इथे ह्यासाठी बोलावले आहे कारण फक्त तुझेच घोडे तंदुरुस्त आणि सुंदर का आहेत, बाकी सर्वांचे घोडे का नाहीत? जरी सर्वांना एकसारखे अन्न दिले जाते आणि एकसारखी काळजी घेतली जाते. काही विचार करून गंगाधर म्हणाला, महाराज, मी फक्त तेफाच उत्तर देऊ शकतो जेव्हा इतर सर्व साईस इथे उपस्थित असतील. ठीक आहे, सर्व साईसांना येथे बोलावले जाईल असा आदेश राजाने दिला. राजाच्या आदेशानुसार बाकीचे साईसही तेथे आले. तेव्हा राजा म्हणाले, गंगाधर, आता सांग. गंगाधर म्हणाला, महाराज, खरी गोष्ट ही आहे की हे सर्व साईस खूपच फसवे आणि बेईमान आहेत. आपल्या आज्ञेनुसार दररोज 20 शेर चणे घोड्याला खायला द्यायला हवे, पण हे लोक फक्त 5 शेर चणेच घोड्याला खायला देतात आणि बाकीचे चणे बाजारात विकतात. परंतु मी असे केले नाही. मी रोज 20 शेर चणे घोड्याला देतो, त्यामुळे माझे घोडे अत्यंत तंदुरुस्त आणि बलवान आहेत. हे ऐकून महाराज रागाने उठले आणि इतर साईसकडे ओरडत म्हणाले, का फसवे लोकांनो, ही गोष्ट खरी आहे का? उत्तर द्या, नाहीतर तुमची मान धडापासून वेगळी करेन. सर्व साईस भीतीने थरथर कापू लागले आणि म्हणाले, क्षमस्व महाराज, क्षमस्व. आम्ही चुकलो. आम्ही विश्वास देतो की अशी चूक पुन्हा होणार नाही. तेव्हा गंगाधर म्हणाला, हो महाराज, मी देखील आपल्याला अशीच प्रार्थना करतो की यावेळी आपण त्यांना माफ करा. गंगाधरच्या म्हणण्यावरून राजा इतर साईसांना यावेळी माफ करून टाकले आणि म्हणाले, आजपासून तुम्हाला अस्तबलाचे मुख्य निरीक्षक म्हणून तुमची नेमणूक केली जात आहे. आजपासून तुमचे काम हे सर्वांच्या वर्तनावर लक्ष ठेवणे असेल. यासाठी तुम्हाला 500 सोन्याची नाणी एवढा पगार मिळेल. तसेच जेवण आणि राहण्याची सोय देखील असेल. जर यापुढे यातले कोणतेही चणे गायब झाले तर मला लगेच सांगावे, आणि जर त्यांनी पुन्हा तसे केलेच तर मी त्यांना आजीवन कारागृहात टाकण्याची सजा देईन. हो महाराज. मग राजा आपल्या हातातील एक हिऱ्याची अंगठी काढून ती गंगाधरला देत म्हणाले, ही अंगठी मी तुला बक्षीस म्हणून देतो. या अंगठीला पहारकरांना दाखवून तू कोणत्याही अडथळ्याशिवाय माझ्याशी राजमहालात भेटू शकतोस. खूप खूप धन्यवाद महाराज. त्यानंतर गंगाधर आणि बाकी साईस महालातून बाहेर निघाले. तेव्हा गंगाधरने बाकी साईसांना म्हणाले, एका मित्रांनो, यावेळी मी तुम्हा सर्वांना वाचवले, पण जर तुम्ही पुन्हा कुठलेही गैरवर्तन केले तर तुम्हाला कठोर शिक्षा मिळेल. सगळ्यांनी एकत्रित म्हणाले, नाही सरकार, आता असे कुठलेही गैरवर्तन होणार नाही. त्या दिवसापासून पुन्हा कोणत्याही साईसने घोड्यांच्या आहारात कोणतीही बेईमानी केली नाही आणि सर्वांनी पूर्ण प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडले. याचा परिणाम असा झाला की लवकरच सर्व घोडे तंदुरुस्त आणि निरोगी दिसू लागले. हे पाहून राजाही खूप आनंदित झाले. काही दिवसानंतर चंदन सुद्धा आपल्या देशातून परत आला आणि सर्व घोडे निरोगी आणि तंदुरुस्त पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याच वेळी बाकीचे साईस त्याच्या जवळ आले. त्यावेळी गंगाधर कुठेतरी गेला होता. बाकीच्या साईसांनी चंदनला संपूर्ण गोष्ट सांगितली. गंगाधरने कसं त्यांची बेईमानी पकडली आणि स्वतः मुख्य निरीक्षक कसा बनला याची सर्व माहिती दिली. चंदन म्हणाला, मी आता परत आलोय. तुम्ही लोक काळजी करू नका. मी त्या गंगाधरला नक्कीच धडा शिकवून देईन. यानंतर चंदन आपल्या खोलीत गेला जी त्याने गंगाधरला दिलेली होती. त्याने पाहिले की खोलीची अवस्था खूप चांगली आहे. तो आरामात एका बाजूला आपल्या पलंगावर पडला आणि गंगाधर येण्याची वाट पाहू लागला. काही वेळातच जेव्हा गंगाधर खोलीत आला तो चंदनला पाहून खूप खुश झाला आणि म्हणाला, सांगा मित्र चंदन, तुम्ही कधी आणि कसे आले? चंदन म्हणाला, थोड्या वेळापूर्वीच आलोय आणि तुम्ही खोली खूप व्यवस्थित ठेवली आहे. यानंतर दोघे एकमेकांशी बोलू लागले. मग गंगाधरने त्याला या दरम्यान घडलेले सर्व काही सांगितले जे चंदनला आधीच त्याच्या मित्रांनी ऐकवलेले होते. यानंतर दोघांनी जेवण केले आणि मग आपापल्या पलंगावर झोपले. चंदनचे मन ईर्ष्या आणि रागाने जळत होते. त्याला झोप येत नव्हती. तो मनातल्या मनात गंगाधरला धडा शिकवायचा विचार करत होता. त्या रात्री आकाशात
काळे ढग आले होते आणि सलग पावसाची खळखळती धारा पडत होती. विजा चमकत होत्या. या दरम्यान राजमहालात राजकुमारी माधुरीच्या डोळ्यात झोपेची काही चिन्ह नव्हती. ती आपल्या खोलीत एका जागेतून दुसऱ्या जागेवर फिरत होती. अचानक तिने तिच्या खोलीतील एका लाकडी फळीला बाजूला केले. तो तिच्या खोलीतील एक गुप्त मार्ग होता. ती लगेच त्या गुप्त मार्गाच्या जिन्यावर उतरायला लागली. त्यानंतर अचानक जोरदार विजेचा आवाज ऐकून गंगाधरची झोप उडाली. तो उठला आणि विचार करू लागला. हवामान बिघडले आहे. पाहू कदाचित काही घोडे बाहेर गेले असतील का. हा विचार करत तो उठला आणि अस्तबलाकडे गेला. गंगाधर आपल्या खोलीतून बाहेर पाऊल टाकताच अचानक खोलीच्या मध्यभागी असलेल्या भागातून एक लाकडी फळा बाजूला झाला आणि त्यातून राजकुमारी बाहेर आली. खरं तर हा त्या गुप्त मार्गाचा दुसरा भाग होता, जो राजकुमारीच्या खोलीपासून चंदनच्या खोलीपर्यंत खुलत होता. राजकुमारी त्या गुप्त मार्गाने बाहेर आली आणि चंदनला उठवू लागली. चंदन घाबरून उठला आणि म्हणाला, राजकुमारी, तुम्ही या वेळेस लवकर परत जा. इथे गंगाधर आहे. परंतु त्यानंतर त्याने पाहिले की गंगाधर तिथे नव्हता. तो म्हणाला, हा गंगाधर कुठे गेला? कोण गंगाधर? राजकुमारीने विचारले. यानंतर चंदनने राजकुमारीला गंगाधर बद्दल सर्व काही सांगितले. खरं तर चंदन आणि राजकुमारी यांच्यात प्रेम प्रसंग चालू होता, ज्याबद्दल कोणालाही काही माहिती नव्हती. राजकुमारी म्हणाली, तुम्ही काळजी करू नका. चंदन माझ्यासोबत असताना तुम्हाला कोणीही कमी दाखवू शकत नाही. तुम्ही उद्या सकाळी पाहाल मी त्याला कसा धडा शिकवते. या दरम्यान गंगाधर घोड्यांना तपासून परत आला आणि खोलीतून येणाऱ्या आवाजांना ऐकून तो आश्चर्यचकित झाला. तो खोलीच्या बाहेर उभा राहून विचार करू लागला. अरे, एवढ्या उशिरा चंदन कोणत्या स्त्रीशी बोलतो आहे? दरवाजा बंद होता, त्यामुळे गंगाधरने काळजीपूर्वक खिडकीतून आत पाहण्याचे ठरवले आणि राजकुमारीला पाहून त्याला धक्का बसला. हे देवा, मी काय पाहतोय? राजकुमारी माधुरी आत्ता चंदन सोबत. मला आत्ताच जाऊन महाराजांना ही बातमी सांगावी लागेल. हा चंदन तर महाराजांना धोका देत आहे. तो राजमहालाकडे जाण्यासाठी पाऊल टाकतो, पण त्याला साधूबाबांच्या तिसऱ्या गोष्टीची आठवण झाली. बेटा गंगाधर, आयुष्यात कधीही कोणाचं रहस्य दुसऱ्या कोणाला सांगू नकोस, नाहीतर स्वतःच संकटात पडशील. हा विचार करून तो खोलीच्या बाहेरच लपून बसला आणि राजकुमारीच्या बाहेर पडण्याची वाट पाहू लागला. खोलीत चंदनने राजकुमारीला सांगितले, राजकुमारी, आता बराच वेळ झाला. तो गंगाधर कोणत्याही वेळेस येऊ शकतो. तुम्ही परत महालात जा. त्यानंतर राजकुमारी खोलीत असलेल्या गुप्त मार्गातून बाहेर निघाली आणि तो मार्ग वापरून परत महालात पोहोचली. चंदनने दरवाजाची कडी काढली आणि गप्पपणे आपल्या पलंगावर झोपला. इथे जेव्हा गंगाधरने बराच वेळ थांबल्यानंतरही राजकुमारीला खोलीतून बाहेर येताना पाहिले नाही, तेव्हा त्याने खिडकीतून आत पाहिले. पण आता राजकुमारीला न पाहता त्याने चंदनला आरामात पलंगावर पडलेले पाहिले आणि पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाला. काही विचार करून त्याने हळूच दरवाजा उघडला. आश्चर्य, दरवाजा उघडा आहे. हा सगळा धक्का काय आहे? तोही चुपचाप त्याच्या पलंगावर पडला आणि विचार करू लागला. असं वाटतं की या खोलीत कुठेतरी गुप्त मार्ग आहे, जिथून राजकुमारी आली आणि निघून गेली. ठीक आहे, उद्या सकाळी चंदनच्या अनुपस्थितीत मी त्या गुप्त मार्गाचा शोध घेईन, असा विचार करून गंगाधर झोपून गेला. दुसऱ्या बाजूला राजकुमारी देखील गुप्त मार्गाने आपल्या खोलीत परत आली. खोलीत पोहोचल्यावर राजकुमारी माधुरीने दरवाजा बंद केला आणि जोरजोराने ओरडायला लागली, वाचवा वाचवा. तिची ओरड ऐकून राजाजीत सिंह जागे झाले आणि धावत धावत राजकुमारीच्या खोलीच्या बाहेर पोहोचले. त्यांनी दरवाजा ढकलून उघडला आणि राजकुमारी जवळ गेले. काय झालं राजकुमारी, काय झालं? तू का ओरडत आहेस? राजाने विचारले. पिताजी, आपल्या अस्तबलाचा मुख्य निरीक्षक नुकताच माझ्या खोलीत आला होता. तो माझी इज्जत लुटायचा प्रयत्न करीत होता, पण जेव्हा मी ओरडले तेव्हा तो खिडकीतून उडी मारून पळून गेला. त्याची इतकी हिंमत कशी झाली? तो महालात कसा घुसला? मी लगेच सैनिकांना बोलावून त्याची माहिती घेईन. राजा म्हणाले. सैनिकांची माहिती घेण्याने
काही उपयोग होणार नाही. पिताजी, मला विश्वास आहे की तो नक्कीच तुम्ही दिलेली अंगठी दाखवून महालात घुसला असेल. हे ऐकून राजाच्या मनात रागाची शिखरे फुटली. गंगाधर, आता तुम्ही कडक शिक्षा मिळवण्यासाठी तयार व्हा. मग राजकुमारी म्हणाली, कडक शिक्षा पुरेशी ठरणार नाही. पिताजी, मला त्याचं डोकं धडापासून वेगळं हवं आहे, नाहीतर मी जेवणही करणार नाही. ठीक आहे राजकुमारी, तुझी इच्छा नक्कीच पूर्ण केली जाईल. राजकुमारी मनात विचार करत राहिली. हो, माझी योजना यशस्वी झाली. आता माझ्या आणि चंदनच्या मध्ये कोणताही अडथळा येणार नाही. त्यानंतर राजकुमारी निश्चितपणे तिच्या पलंगावर झोपली. राजा त्याच्या शयनकक्षात पोहोचला, परंतु त्याची झोप उडून गेली होती. तो विचार करत होता, उद्या सकाळी मी गंगाधरला दरबारात बोलून मृत्यूदंड देईन. परंतु त्याच वेळेस त्याच्या मनात दुसरा विचार आला. तो विचार करत होता की दरबारात सर्व दरबारी आणि मंत्रीगण गंगाधरला मृत्यूदंड दिल्याचे कारण विचारतील, तर त्यांना आपण काय उत्तर द्यायचे? मग माझीही बदनामी होईल. लोक माझ्या समोर काही बोलणार नाहीत, कारण मी राजा आहे. पण माझ्या पाठीमागे माझी खिल्ली उडवतील की एक मामुली माणसाने माझ्या मुलीच्या इज्जतीसोबत खेळण्याचा प्रयत्न केला. मग राजाच्या मनात एक उपाय आला. गंगाधरला शांतपणे मृत्यूच्या वाट्याला सोपून दिले जावे. कुणालाही काही कळू देता कामा नये आणि सर्व काही व्यवस्थित होईल. हेच बरे, अशाने सापही मरेल आणि काटेही तुटणार नाही, आणि हे काम फक्त कासिम कसाईच करू शकेल, असा विचार करत राजा झोपू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच राजा नगरच्या दिशेने निघाला. तो कासिम कसाईला भेटायला जात होता. योगायोगाने रस्त्यातच कासिम कसाईची त्याची भेट झाली. राजाने त्याला सांगितले, कासिम, मला एकांतात तुझ्याशी एक खूप गरजेची गोष्ट बोलायची आहे. जेव्हा ते एकांत ठिकाणी पोहोचले तेव्हा राजा म्हणाले, कासिम, तुला एका माणसाचे डोके धडापासून वेगळे करायचे आहे, पण या बाबतीत कुणाच्या कानावर या गोष्टीची भनक सुद्धा पोहोचू नये. कासिम म्हणाला, तुम्ही काय म्हणताय महाराज? मी अगदी बरोबरच सांगतोय. राजा म्हणाला, थोड्या वेळाने मी तुझ्या कसाईखान्यात एका माणसाला पाठवीन. राजा म्हणाला, तू त्याला दुकानाच्या आत नेऊन कुठेतरी त्याचं डोकं कापून टाक. काही वेळाने दुसरा माणूस येईल, तू ते डोकं कापडात गुंडाळून त्या माणसाला दे आणि बाकीचं शरीर समुद्रात फेकून दे. कासिमने विचारले, पण राजासाहेब? राजा म्हणाला, पण बिन असलं काही नाही. जसं मी सांगतो तसं तुला करायचंच आहे. या बदल्यात तुला भरभरून पैसे मिळतील, नाहीतर तुलाही मरण्याची भीती राहील. तुला घाबरायची गरज नाही. तुझा हा अपराध नेहमीच माझ्या मनामध्ये राहील. आता तो तुझ्या कसाईखान्यात जाऊन त्या माणसाच्या येण्याची वाट पहा. राजमहालात परतल्यावर राजाजीत सिंहाने गंगाधरला बोलावलं. गंगाधर राजासमोर हजर झाला. गंगाधर, मला तुझ्याकडून एक खास काम करायचं आहे, आणि मला खात्री आहे की ते फक्त तूच सहजपणे करू शकतोस. सांगा महाराज, माझ्यासाठी काय हुकूम आहे? मी तुमच्यासाठी काहीही करीन. मला तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं. तू आत्ताच कासिम कसाईच्या कसाईखान्यात जाऊन त्याला सांग की मी तुला पाठवलं आहे, आणि नंतर तो तुला जे काही देईल ते माझ्याकडे घेऊन ये. पण लक्षात ठेव की याची कुणालाही खबर लागू नये. तुम्ही निश्चिंत राहा महाराज. गंगाधर म्हणाला. राजाचा आदेश घेऊन गंगाधर राजाचं काम करण्यासाठी निघाला. पण त्याच्या मनात हा संशय देखील आला की अखेर राजा कासिम कसाईकडून काय घेऊ इच्छित आहे. त्यानंतर त्याच्या मनात दुसरा विचार आला, मला या विषयावर जास्त विचार करायचा नाही. मला फक्त माझ्या कामावर लक्ष द्यायचं आहे. तो कासिम कसाईच्या घरी निघाला. तो काही अंतरापर्यंत पोहोचला असताना त्याला एका झाडाखाली काही साधू बसलेले दिसले. ते धर्माबद्दल चर्चा करत होते. गंगाधर त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिला. त्यावर एका साधूने म्हटले, बाळा, का उभा आहेस? आमच्याकडे ये, बस आणि काही वेळ धर्मचर्चेचा आनंद घे. क्षमस्व महाराज, मी एका अत्यावश्यक कामासाठी निघालो आहे, म्हणून थांबू शकत नाही. असे म्हणून जसे तो पुढे चालत गेला त्याला साधूबाबांनी सांगितलेली गोष्ट आठवली. बाळा, तू कधीही कितीही आवश्यक कामासाठी निघाला असला
तरी जर मार्गात कुणी प्रेमाने बोलले तर त्याच्या शब्दांना नक्की ऐक. त्याची गोष्ट टाळू नकोस, जरी तुमचं लाखोंचं नुकसान झालं तरीही. हा विचार त्याच्या मनात येताच गंगाधर त्या साधूंकडे गेला आणि त्यांच्यामध्ये जाऊन बसला आणि त्यांच्या धर्मचर्चेचा आनंद घेऊ लागला. इथे आंघोळ झाल्यानंतर चंदन हे जाणून घेण्यासाठी चिंतित होता की गंगाधरला राजाने सकाळ सकाळच राजमहालात का बोलावले आणि तो अजूनपर्यंत परत का आलेला नाही. चंदन राजमहालाच्या आजूबाजूला फेरफटका मारायला लागला. त्यावेळी राजा त्यांच्या खोलीच्या खिडकीजवळ उभे होते. तेवढ्यातच त्यांची चंदनवर नजर गेली. त्यांनी विचार केला, अरे चंदन, याला कासिम कसाईकडे का पाठवू नये? हा मूर्ख आहे, त्यामुळे कासिमकडून गंगाधरचे डोकं आणायला त्याला जास्त विचार करता येणार नाही. त्यांनी एक सैनिक पाठवून चंदनला बोलावले. चंदन महाराजांसमोर हजर झाला. काय काम आहे महाराज? चंदन म्हणाला. एक चंदन, तुला माझं एक काम करायचं आहे. तू लगेचच कासिम कसाईच्या कसाईखान्यात जा. त्याला सांग की मी तुला पाठवले आहे आणि तो जो काही सामान तुला देईल ते तू माझ्याकडे घेऊन ये. पण सावध राहा, ते सामान उघडून पाहू नको, नाहीतर तू माझा अपमान केल्यासारखं होईल. हो महाराज, जशी आपली आज्ञा. आणि चंदन काही वेळात घाबरत घाबरत कासिम कसाईच्या कसाईखान्यात पोहोचला. गंगाधर अजूनही तिथेच साधूंच्या मध्ये बसून धर्माची चर्चा ऐकत होता. कसाईखान्यात पोहोचताच चंदनने कसाईला सांगितले, माझ्या महाराजांनी मला पाठवले आहे आणि त्यांनी काही वस्तू मागवल्या आहेत. हो, तुम्ही आज चला, मी लगेच येतो, कासिमने सांगितले. चंदनला काहीही कळले नव्हते की कासिम कसाईने त्याला आत येण्यासाठी का सांगितले. तो शांतपणे खोलीत गेला. लवकरच कासिम देखील खोलीत आला आणि दरवाजा बंद केला. त्याने चंदनकडे पाहून बोलले, तुमच्या मागे जी अलमारी आहे तिच्यात जी पोटली आहे ती उचला. चंदन जसं मागील अलमारीकडे वळला, कासिम कसाईने तेज तलवारीने त्याचे डोके उडवले आणि त्वरित त्याचं डोकं एका पोटलीत बांधले. त्याने धड त्याच्या तहखान्यात लपवला. नंतर हात तोंड धुवून आपल्या दुकानात परत आला. आता तो दुसऱ्या माणसाच्या येण्याची वाट पाहत होता. तिकडे गंगाधर खूप मजेत साधूंमधील धर्मचर्चा ऐकत होता. बराच वेळ साधूंची धर्मचर्चा संपल्यावर ते साधू आपापल्या ठिकाणी निघून गेले. तेव्हा गंगाधरला आठवले की त्यालाही एका महत्वाच्या कामासाठी कसाईकडे जावे लागेल. त्याने विचार करायला सुरुवात केली. अरे बाप रे बाप, महाराजांनी मला कसाईच्या दुकानावर काहीतरी आणायला सांगितले होते. जेव्हा तो कासिम कसाईकडे पोहोचला तेव्हा त्याने म्हटले, महाराजांनी मला पाठवले आहे. त्यांच्यासाठी जे काही सामान असेल ते मला द्या. ठीक आहे. कसाईने गंगाधरला एक पोटली दिली आणि म्हटले, ही घे, जा महाराजांना दे आणि हे उघडू नकोस, नाहीतर महाराज तुला फाशीवर देतील. मला माहित आहे, तू काळजी करू नकोस. हीच ती पोटली होती ज्यात चंदनचे डोके गुंडाळलेले होते. गंगाधर ती पोटली घेऊन महाराजांसमोर पोहोचला. त्यावेळी महाराज आणि त्यांची मुलगी माधवी त्या खोलीत उपस्थित होते. गंगाधर जिवंत दिसल्याने ते दोघेही घाबरले. महाराज म्हणाले, अरे तू इथे कसा? गंगाधर बोलला, आपण आश्चर्यचकित का आहात? महाराज, आपणच तर मला कामासाठी पाठवले होते. मी आपले काम करून थेट परत येत आहे. मला त्यांच्याकडे पोहोचायला थोडा वेळ झाला, त्यासाठी मी माफी मागतो. यात काय आहे? राजा म्हणाले. थांबा महाराज, आता उघडून दाखवतो. गंगाधरने जशी पोटली उघडली तसंच राजा आणि राजकुमारी बरोबरच त्याच्या घशातूनही किंचाळी निघाली. त्यात चंदनचं कापलेलं डोकं होतं. अरे देवा, बापरे बाप. राजाला प्रसंग समजायला जास्त उशीर लागला नाही. त्याने विचार केला, असं वाटतं चंदन गंगाधरपेक्षा आधीच कासिम कसाईच्या दुकानावर पोहोचला होता, म्हणूनच त्याने त्याचं डोकं कापलं असावं. ते एक तास गंगाधर म्हणाला, महाराज, हेच चंदनचं डोकं आहे. शेवटी हे सगळं काय आहे? तेव्हा राजकुमारी माधुरी चंदनच्या कापलेल्या डोक्याकडे बघून मोठ्याने रडू लागली आणि म्हणाली, माझ्या प्रिय, तू मला सोडून का गेलास? मला काय माहिती होतं की माझी चाल तुझा जीव घेईल. ही गोष्ट ऐकून राजा म्हणाला, राजकुमारी, तू काय बोलतेस? राजा रागाने भरून उठला
आणि त्याने तलवार म्यानातून काढली. रागाने ओरडत म्हणाला, माधुरी, खरं खरं सांग, हे सगळं काय आहे? गंगाधरला तू का मारू इच्छित होतीस? नाहीतर मी स्वतः माझ्या हातांनी तुझं डोकं उडवून टाकीन. नंतर राजकुमारी माधुरीने सर्व सत्य आपल्या वडिलांना सांगितले. सगळं समजून राजाच्या डोळ्यांसमोर अंधार आला आणि त्याने म्हटले, मी काय करणार होतो? एका नेक माणसाला बिन अपराधानं मृत्यूच्या घाटीवर नेत होतो. हे देवा, मला क्षमा कर. तेव्हाच राजकन्येने लगेच एक खंजीर काढला आणि स्वतःच्या पोटात खुपसला आणि आत्महत्या केली. मरताना ती म्हणाली, पिताजी, मला माफ करा. मी तुम्हाला जो धोका दिला आणि एका निरपराध माणसाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, त्याची शिक्षा देवाने मला स्वतःच दिली आहे. माझ्याकडून माझा प्रियकर हिरावून घेतला. गंगाधर, तू ही मला माफ कर. मी माझ्या प्रेमात अंध झाली होती. हे म्हणताच राजकन्येचा देह मरण पावला. त्यानंतर माधुरी आणि चंदन यांच्या पार्थिवांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. पुढच्या दिवशी भरलेल्या राजदरबारात राजाने स्वतःचा अपराध कबूल करत म्हटले, मला ठाऊक आहे, तुम्ही मला अपराधी समजत असूनही मला शिक्षा देणार नाही. पण मी समजतो की आता मी या सिंहासनावर बसण्यायोग्य राहिलो नाही. म्हणून मी आज घोषणा करतो की आजपासून या राज्याचा राजा गंगाधर असेल. मी माझे राज्य सिंहासन गंगाधरकडे सोपवून संन्यास घेऊन येथून निघून जात आहे. सर्व दरबारांनी आधी राजाच्या निर्णयाचा विरोध केला, पण नंतर राजाचा आढळ निर्णय त्यांना मान्य करावाच लागला आणि त्यांनी सर्वांनी गंगाधर यांना राजा म्हणून स्वीकारले. मग विधिवतपणे गंगाधर यांचा राजतिलक करण्यात आला. गंगाधर आता या राज्याचा राजा झाला. यानंतर महाराज जितसिंह यांनी संन्यास घेतला आणि राजमहल सोडून कायमसाठी निघून गेले. आता या राज्याचा राजा गंगाधर बनला होता. तो खूप कुशलता आणि प्रामाणिकपणे राज्यकारभार सांभाळू लागला. मग एक दिवस त्याच्या मनात विचार आला, त्या साधूबाबांनी सांगितलेले उपदेश माझ्यासाठी किती उपयोगी ठरले आहेत. मला त्यांच्याशी भेटायला हवे. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा त्या साधूबाबांकडे गेला आणि म्हणाला, प्रणाम साधूबाबा, मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. बोल बाळा, विचार, साधूबाबांनी उत्तर दिले. त्यानंतर गंगाधरने साधूबाबांना संपूर्ण गोष्ट सांगितली. साधूबाबांनी म्हटले, बाळा, तू त्या सर्व उपदेशांचे पालन पूर्ण केलेस. याच कारणाने आज तू इतकी उन्नती करू शकलास. मग गंगाधर म्हणाला, साधू महाराज, मी आपल्याकडून एक गोष्ट जाणून घेऊ इच्छितो. तुम्ही तर एक साधू आहात, मग तरीही तुम्ही ती सर्व उपदेशे मला कोणतीही किंमत न घेता देऊ शकत होता. परंतु आपण प्रत्येक उपदेशासाठी एक एक सुवर्ण नाणं का घेतलं? याचे कारण काय होते? साधूबाबांनी उत्तर दिले, एक बाळा, जर मी तुला त्या सर्व गोष्टी मोफतच सांगितल्या असत्या तर तू त्या लवकर विसरला असतास. कारण मोफत मिळालेली कोणतीही वस्तू जास्त वेळापर्यंत कोणाच्या मनात राहत नाही आणि ती व्यक्ती त्यावर पूर्ण विश्वास ठेवत नाही. त्यामुळे मी 5 उपदेशांसाठी तुझ्याकडून 5 सुवर्ण नाणी घेतली. ती सुवर्ण नाणी आजही माझ्याकडे सुरक्षित आहेत. ही घे आणि ती सुवर्ण नाणी तू माझ्या वतीने गरिबांना दान कर. साधूबाबांचे आशीर्वाद घेऊन गंगाधर परत आपल्या राज्यात आला. त्याने ती नाणी गरीब लोकांना वाटून टाकली आणि आता तो अत्यंत नीट आणि व्यवस्थितपणे आपल्या राज्याचे पालन पोषण करू लागला आणि आपल्या प्रजेची काळजी घेऊ लागला. तर मित्रांनो, आजची आपली गोष्ट इथेच संपते. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला आशा आहे की ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल आणि यातून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओत आणखीन एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकाल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ.